नुकतीच थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि बाजारामध्ये येत आहे ओल्या तुरीच्या शेंगा. तर या शेंगांची भाजी मी तुमच्याशी ऑलरेडी पहिल्यांदा शेअर केली होती आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला होता. तर पुन्हा एकदा मी भाजी तुमच्याशी शेअर करत आहे. ॲक्च्युली ताज्या ताज्या मला शेंगा भेटल्या होत्या, खूप कोवळ्या शेंगा होत्या. तर म्हटलं चला आज मला भाजी करायचीच होती तर तुमच्याशी शेअर करूया. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आता सर्वात प्रथम मी शेंगा सगळ्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत, धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी ते फोडणी घालत आहे. तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर छान परतल्यानंतर आपल्याला इथे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर परततानाच नेहमीप्रमाणे इथे मी पाव चमचा हिंग घालणार आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. तर हिंग आणि हळद नेहमी वापरत जा, जेणेकरून आपल्याला हेल्थसाठी चांगलं असतं, पोटाचे वगैरे विकार आपल्याला कमी होतात. तर आता हिंग आणि हळद मी घालून घेतलेली आहे, छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे घालणार आहे मी लसूण पावडर. तर लसूण पावडर मी यासाठी घालत आहे, माझ्याकडं वर्षभरासाठी केलेली मी लसूण पावडर ही होती आणि लसूण महाग झाल्यानंतर आपल्याला ही पावडर वापरता येईल यासाठी मी वर्षभराची लसूण पावडर करून ठेवली होती. परंतु आता तसं लसूणही एवढा महाग नाही, स्वस्त आहे बऱ्यापैकी. तर मग म्हटलं आता तसाही लसूण मी सोडलेला नव्हता, तर मग लसूण पावडर यूज करावी असं अधूनमधून मी यूज करत असते. तर लसूण पावडर घालून घेतली. त्यानंतर इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला आहे तो घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. सगळा मसाला आपल्याला त्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये जे तुरीचे दाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि तुरीचे दाणे घातल्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ छान परतायचे आहेत पूर्ण मसाल्यामध्ये आणि मगच आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. एक लक्षात ठेवा, छान परतल्यानंतरच पाणी घालायचं आहे. तर आता इथे तुम्हाला मी लसूण पावडर दाखवत आहे, जी वर्षभरासाठी केलेली आहे. मी मोठ्या बरणीमध्ये ठेवली होती. प्रत्येक वेळी मोठी बरणी काढली तर हवा त्यामध्ये जाते आणि मग त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे मी तसं केलेलं नाही, छोट्या बरणीमध्ये थोडीशी पावडर काढून ठेवली, लागेल तसं मी यूज करते आणि खूप छान ही पावडर तयार होते, वर्षभर टिकते. खरंच मी पहिल्यांदा केली आहे, परंतु जवळजवळ 6 महिने झाले ही पावडर व्यवस्थित आहे, छान त्याचा वास आहे, व्यवस्थित आहे. तर नक्की जर तुम्हाला जर ती करायची असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता, इथे मी वर आय बटनमध्ये देईन. तर आता छान परतल्यानंतर गरम पाणी घालून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे भाजीमध्ये आणि नंतर आपल्याला इथे घालायचं आहे भाजलेल्या दाण्यांचं जाडसर केलेलं कूट आहे. मी थोडंसं ओबडधोबड केलेलं आहे आणि ते 2 चमचे घालून घेत आहे, जेणेकरून दाणे जर दाताखाली आले तर तेही छान लागतात आणि छान मिक्स करून आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर वर झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी अशी वरच शिजवायची आहे. मला बऱ्याच जणांनी मागच्या वेळी कमेंट केले होते की तुम्ही ती शेंगा शिजवून कुकरला शिजवून वगैरे घेतल्या का? तर अजिबात मी दाणे ते कुकरला शिजवून घेतलेले नाही, डायरेक्ट हे शिजतात, कारण की कोवळे दाणे असतात. थोडासा वेळ लागू शकतो कधी थोडेफार त्यामध्ये जून दाणे असले तर, परंतु अगदी जास्त वेळ लागत नाही. आणि अगदीच मला गडबड असेल तर छोट्या कुकरला तुम्ही एक शिट्टी करून घेऊ शकता, परंतु खूप टेस्टी भाजी होते. नक्की ही भाजी करून बघा, आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर मात्र करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.